नमस्कार मंडळी, सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि पारंपरिक अशी दह्याची कढी. आंबट आणि तिखट चवीची ही कढी भातासोबत तर खूपच छान लागते. खूप कमी साहित्यामध्ये बनते आणि अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग बनवूया झटपट अशी आपली दह्याची कढी. आता इथे मी पाव किलो दही घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये आपण हे दही ओतून घेऊया आणि ह्याला चांगलं फेटून घेऊया. दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित विस्क करून घ्यायचं आहे. दही अगदी आपल्याला अ, व्यवस्थित असं पातळ असं झालं पाहिजे. चांगलं फेटून घेतलं म्हणजे सगळ्या गाठी ह्याच्यातल्या मोडतात आणि दही अगदी व्यवस्थित आपलं तयार होतं. हे बघा अशा प्रकारे आपलं आता हे दही फेटून तयार झालेलं आहे. आता कढीसाठीचा लागणारा हा जो मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया. त्या मसाल्यामध्ये मी लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे हे एकत्र करून वाटून घेतलेलं आहे. आता आपण कढीची फोडणी करून घेऊया. आता मी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. तेल मी थोडंसंच टाकलेलं आहे, जास्त तेल नाही टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं, की मग याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी याची फोडणी करूया. आधी मी मोहरीचे 2 चमचे टाकलेले आहेत. मग जिरं टाकलेलं आहे. आता फोडणी चांगली तडतडली आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण आपला जो हिरवं वाटण आपण केलं होतं, तो 2 चमचे वाटण टाकून घेऊया. हे बघा अगदी व्यवस्थित आता हे आपण थोडं परतून घेऊया. हा माझा टोप जो आहे स्टीलचा टोप आहे आणि थोडंसं त्याचं पातळ बुडाचं आहे. त्याच्यामुळे तो पटकन तापलेला आहे. तर पटापट आपण हे लगेच फिरवून घेऊया, नाहीतर आपलं हे सगळं साहित्य करपून जाईल. आता इथे मी थोडीशी हळद टाकते. हळद टाकून झाल्यावर परत एकदा आपल्याला हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद सगळी आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित लागली पाहिजे. आता बघा ह्याला व्यवस्थित असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता मग हे याच्यामध्ये आपल्याला आता हे जे दह्याचं बॅटर आपण तयार केलं होतं, ते ओतायचं आहे. दह्याचं बॅटर ओतल्यानंतर आपण लगेचच आपली जी ही कढी आहे, हे सतत असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे सतत. कारण की काय होतं, की जर समजा हे जर ह्या मिश्रणाला जर उकळी आली, तर आपलं हे दही जे आहे ते फाटू शकतं आणि आपली कढी जी आहे ती खराब होऊ शकते. तर ह्याला आपल्याला फाटू द्यायचं नाहीये, म्हणून सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आता मी थोडंसं ह्याच्यात पाणी सुद्धा टाकणार आहे, कारण की हे थोडंसं घट्ट झालं होतं. तर अजून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊया. हे बघा आता मला हे एवढं व्यवस्थित वाटतंय. आता मी याला सतत ढवळत राहणार आहे. हे जोपर्यंत चांगलं गरम होत नाही, तोपर्यंत ह्याला मी सतत ढवळत राहणार आहे. हे बघा आता ह्याला छान हे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर लगेचच 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करायचा आहे, कारण की आता ही कढी आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त अशी आता आपली ही कढी तयार झालेली आहे. मस्त अशी गरमागरम भातासोबत ही कढी अगदीच छान लागते. अशाच छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब